तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण गेल्या वेळेस शिकलो होतो की 4 टक्स ब्लाऊज कसा कट करायचा. तर आता आपण त्याचं पूर्ण टीचिंग बघणार आहोत. पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा हे बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तर बघा, अस्तरचा कपडा आणि जो आपला ब्लाऊजचा कपडा असतो तो मी घेतला आहे. पहिल्यांदा आपल्याला पाट बनवून घ्यायची आहे. तर बघा, मी खाली बरोबर पाट मांडली आहे आणि वरती अस्तरचा कपडा मांडलाय. बघा, अगोदर आपल्याला खालचा जो ब्लाऊजचा कपडा असतो का तो खालच्या साईडला मांडायचा आहे आणि अस्तरचा कपडा वरच्या साईडला मांडायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही खालचा कपडा मांडता का ती सुईची बाजू आहे ती वरच्या साईडला तुम्हाला करायची आहे आणि अस्तरचा कपडा त्याच्यावरती मांडून खालच्या साईडनी बरोबर 2 रेषे म्हणजे पाव इंचावरनं तुम्हाला एक टिप लावून घ्यायची आहे. म्हणजे जास्त तुम्हाला घ्यायचं नाही, जास्त कमी पण नाही घ्यायचं. तुम्ही 2 इंच घेऊ शकता. फक्त पाव इंच घ्यायचं आहे तुम्हाला. आणि जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून टाकायचे आहेत. जर तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग चांगली द्यायची असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, खालच्या साईडला आपण बनवून घेतला आहे. आता वरच्या साईडला बघा, घडे पडून द्यायचे नाही. दोन्ही साईड बरोबर घ्यायचे आहेत आणि आपल्याला गळा आतल्या साईडनं जोडून घ्यायचा आहे. त्याला पण सेम प्रोसेस, जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही. जे पाव इंच असतो का फक्त 2 रेषा वरून टीप एक लावून घ्यायची आहे. टीप लावून घेतल्याच्या नंतर जे आपला ब्लाऊजचा कपडा असतो एक्स्ट्राचा जो आतमधला आहे तो मी कट करून घेत आहे. थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जास्त जवळून पण कट नाही करायचे कारण फसकायला नको नंतर ना. आणि आपला ह्या ब्लाऊजचा गळा गोल आहे त्यामुळे आपल्याला तिरके डॉट लावून घ्यायचे आहेत. थोडा थोडा टक्स द्यायचा क्रॉसमध्ये जेणेकरून गळ्याची फिनिशिंग चांगली येईल. जास्त पण नाही द्यायचा, पुढे जर कट झालं तर ते बाहेरच्या साईडला निघेल. आणि आता आपल्याला ही पलटी मारून घ्यायची आहे. बघा, मी आतमध्ये हात घालून त्याच्या एक ब्लाऊजची पलटी मारून घेत आहे. काही जण वरच्या गळ्याच्या ह्याला गोट पण बसवतात पण तो गोट बरोबर नाही वाटत. जी पट्टी असते का ते छान वाटते. आता ह्याला फक्त तुम्हाला दाब टीप दिली की ओके होतं तुमचा ब्लाऊज. बघा, ही जी खालची साईड आहे का त्याला तुम्हाला दाब टीप लावून घ्यायची आहे. ह्याला पण थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जास्त जवळून पण नाही घ्यायचं जेणेकरून हा ब्लाऊज फिनिशिंग छान दिसते. जर लांबून घेतलं तर, जवळून जर घेतलं तर टीप व्यवस्थित येत नाही, खालीवर खालीवर होते, वाकडी तिकडी येते. थोडीशी लांबूनच घ्यायची आहे. बघा, एकदम चिटकून नाही घ्यायची, थोडं अंतर ठेवून घ्यायची आहे. तर आता पुढच्या गळ्याला पण आपल्याला दाब टीप लावून घ्यायची आहे. तर मी पुढच्या गळ्याला सुद्धा दाब टीप लावून घेत आहे. तुम्हाला समजेल ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लाऊजवरती माप कसं काढायचं ह्याच्यापासून ते ब्लाऊज कटिंग करण्यापासून ब्लाऊज कसा शिवायचा इथपर्यंत पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की माप कसं काढायचं, पेपर कटिंग कशी करायची. तर आता जे कडच आहे का ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित जॉईंट होईल आणि ते हलणार नाही. आणि एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकायचं आहे. ह्या प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कसंच चुकणार नाही. मी आता दोन्ही साईड च्या एक्स्ट्रा आहे ते कट करून घेतलं आहे. बघा, आता ह्या ब्लाऊजला आपल्याला लेस नव्हती लावायची, तर आपल्याला त्यात टक्स द्यायचे आहेत. तर दोन्हीचा मी मध्य करून घेतला आहे योग्य माप काढण्यासाठी. तर आता मध्ये त्याच्या एक खूण करून घेते आणि मधला सेंटर काढून घेतला मी. बघा, आणि मधल्या साईड सेंटरच्या तर तुम्हाला ती रेष दिसते पण तरी पण म्हटलं रेष सरळ आहे का नाही. इथून इकडं 4-4.5 इंचावरती घ्यायचं. जसं माप असेल, जर मोठं असेल तर 4.5 इंचावरती घ्यायचं आणि जर माप छोटं असेल तर 4 इंचावरती घेतलं तरी चालेल. आणि जे आपण वर टक्स घेतो सरळ तो 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. काही जण कमी पण घेतात, 3.5 इंचाचा घेतला तरी चालतो.
पण जर तुम्ही 4-4.5 इंचाचा टक्स घेतला तर तो बसताना व्यवस्थित बसतो ब्लाऊज. बघा दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारताना तुम्हाला त्याच्यावरती डबल टिप घ्यायची आहे, जेणेकरून टक्स उसवला जात नाही. बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम होतात की टक्स उसवला तर तुम्ही डबल टिप लावली तर टक्स उसवणार नाही. बघा दोन्ही साईडचे टक्स आपले मारून झालेले आहेत. बघा पाट आपली पूर्ण अशी बनवून झालेली आहे. त्याला आपल्याला नॉड लावायची नव्हती, लेस लावायची नव्हती, एकदम सिंपल ब्लाऊज होता. तर आपल्याला पुढच्या साईड जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. हे ठेवताना उलट्या साईड ठेवायचे आहेत दोन्ही पण. बघा तुम्ही ह्या प्रकारे जर मांडलं तर तुमची बाजू उलटी सुलटी होणार नाही, दोन्ही साईड निघतील. जर तुम्ही मांडताना चुकलात, ही बघा तुमडून मी साईडला ठेवली आणि ही टिप जशी आहे तशी फक्त जोडून घेणार आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकणार आहे. आता न्यू फॅशनमध्ये 4 टक्स ब्लाऊज घालतात. आता कटोरी ब्लाऊज जवळपास शक्यतो बंद झाला आहे. जे ठराविक जे जुने आहेत तेच घालतात कटोरीमध्ये ब्लाऊज. 4 टक्स प्रिन्स कट, 1 टक्सवाले भरपूर निघाले, 2 टक्सवाले. कारण जी जुनी फॅशन होती का ती आत्ता परत न्यू ट्रेंडिंगमध्ये आली आहे. जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचे. दुसरी साईड आहे त्याला पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. दोन्ही साईड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही साईड मी बनवून घेतलेले आहे. दोन्ही जॉईंट करून एक्स्ट्रा कापड कट करून ठेवलेलं आहे. तर इथं आपल्याला आता टक्स द्यायचे आहेत. बघा आतल्या साईडनं जिथं अस्तर आहे ती साईड घेतली आहे मी आणि जी गळ्याची बाजू होती गळ्याच्या खालच्या साईडला घेत आहे मी 3.5 इंचावरती एक खूण केलेली आहे गळ्याच्या खालच्या साईडला. बघा इकडल्या साईडला गळा आहे, तिकडल्या साईडला मुंडा आहे. गळ्याच्या खालच्या साईडला घेतलेली आहे 3.5 इंच. तुम्हाला आता लक्षात येत असेल, आता व्यवस्थित दिसतं. इकडल्या साईडला गळा आहे, अलीकडल्या साईडला मुंडा आहे. तर तुम्हाला वरती 2 इंचावरती एक खूण करायची आहे. 2 इंचावरती, जास्त पण नाही घ्यायचंय. तर तुमचा टक्स वरती जाऊ शकतो. तिथून क्रॉसमध्ये तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे. माप नीट लक्षात ठेवा, व्यवस्थित बघितले तर समजेल. बरोबर क्रॉसमध्ये 1.5 इंच लक्षात ठेवा. गळ्याकडल्या साईडनं 3 इंच, 3.5 इंच, तिथून 2 इंच, इकडं 1.5 इंच आणि जे आपण ही वरचा टक्स घेतला का तो 1.25 इंच घ्यायचा आहे. ह्या 1.5 इंचावरनं इकडं 2.25 इंचावरती घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सोपी पद्धत पण सांगते दुसऱ्या ब्लाऊजवरती पण कसं आखायचं. तर त्याला आखायची गरज लागणार नाही तुम्हाला. बघा जे इथं आहे ते आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचं आहे, जेणेकरून 1.5 इंच होईल. जे खालचा टक्स असतो तोच आपल्याला फक्त मोठा द्यायचा असतो. जे कडेचे टक्स आहेत ते फक्त नॉर्मली त्याला टीप द्यायची असते. जसं असं आहे तसा फक्त थोडासा टक्स दिसला पाहिजे, बाकीचा थोडासा टक्स देऊन घ्यायचा आहे. बघा ह्याची पण उलटी साईड घेतली आहे मी, जी अस्तरची आहे ती, आणि ती त्याच्यावरती मांडली आहे. तुम्हाला डबल आखावं लागणार नाही. तुम्ही जर ह्या प्रकारे त्याच्यावर जर मांडलं तर त्याच्यावर आखलं जाईल आणि एकदम परफेक्ट माग दोन्हीचं पण सेम. बघा ह्याच्यावरती आखलं गेलं आहे खडूनी, तरी पण मी थोडंसं त्याला डार्क करते. आता त्याला आपल्याला टक्स द्यायचे आहेत मशीनवरती. जेवढा आहे तेवढाच टक्स द्यायचा आहे. एक्स्ट्रा पुढं थोडंसुद्धा जाऊन द्यायचं नाही. फक्त एवढंच की देताना तुम्हाला डबल टक्स द्यायचा आहे की जेणेकरून तो टक्स उसवला नाही पाहिजे. ब्लाऊज फाटला तरी पण टिपा उसवल्या नाहीत पाहिजे. ह्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे. ब्लाऊजची फिनिशिंग जर तुमच्या व्यवस्थित असेल तर तुम्हाला कस्टमर भरपूर असेल, तुम्ही कितीही रेट ठेवा. आणि फिनिशिंग जर चांगली नसेल
तर आणि ब्लाऊज तुम्ही किती शिवला तरी गिराईक तुमच्याकडे येणार नाही, कस्टमर तुमच्याकडे वळणार नाही. तर आपल्याला 4 टक्स असते ते बरोबर 4ही टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा आपले 4ही टक्स पूर्ण मारून झालेले आहेत. पूर्ण गोल घेर असा आलेला आहे. तर दुसऱ्या साईडलाही आपल्याला त्याचप्रमाणे असे टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही साईडच्या टक्स माझे मारून झालेले आहेत. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी बसवायची आहे. बघा आता बऱ्याच वेळेस ह्या क्रॉसपट्टी बसवताना जम्बलिंग होतं. जे ब्लाऊजचा कपडा आहे तो आपल्याला वरच्या साईडला ठेवायचा आहे. बघा ज्या साईडला कोपरा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे बघा, जो क्रॉसमध्ये आहे तो खालच्या साईडनी, जी वरचा कपडा आहे तो वरच्याच साईडनी आणि अस्तरचा कपडा आहे तो खालच्याच साईडनी तुम्हाला लावायचा आहे मांडताना. तर तुमचा कट म्हणजे खालची क्रॉसपट्टी बसवताना चुकणार नाही. तुम्ही जर ह्या प्रकारे बसवलं तर काही काहींचं होतं खालचा अस्तरचा कपडा वरच्या साईडला येतो किंवा वरचा कपडा खालच्या साईडला जातो. तर तुम्ही ह्याप्रमाणे क्रॉसपट्टी लावा तर अजिबात चुकणार नाही. क्रॉसपट्टीला सुद्धा देताना डबल टिप द्यायची आहे. कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. बघा एक साईड पलटी मारून घ्यायची आणि त्याला फोल्डिंग करून घ्यायचं. खूप सोपं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की शिवून बघा. कारण ह्या महागाईच्या काळामध्ये तुम्ही घरगुती ब्लाऊज शिवू शकता, घरी बसून शिकू शकता. एकदा 1,000ची मशीन आणली तर अशी शिलाई बघायला गेलं तर तुम्ही 400, 400, 500 रुपये आहे. तुमचे एका वर्षाचे ब्लाऊज तुम्ही शिवले तरी तुमची एका मशीनची किंमत निघेल. बघा त्यातून मी काढून घेत आहे. तर बघा आपण क्रॉसपट्टी आपली बसवून झाली. पण अजून ह्याला फिनिशिंग चांगली यावी म्हणून खालच्या साईडनं बघा खालच्या साईडला जे आहे तो एक्स्ट्रा कपडा कसा बाहेर आला ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर खालच्या साईडला पण आपल्याला एक दाब टिप लावून घ्यायची आहे. जसं आपण पाठीमागची साईड जोडताना लावली होती त्याच प्रकारे. ते वरचढ दिसत नाही, दिसताना फिनिशिंगमध्ये दिसते. बघा एकदम प्लेनमध्ये दिसते, फुगार राहत नाही. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच प्रकारे क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडला माझ्या खालच्या क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता मला हुकलूक पट्ट्या बसवायच्या आहेत. हुकलूक पट्ट्या बसवताना सुद्धा बऱ्याच जणांचं जम्बलिंग होतं. तर जम्बलिंग होऊन द्यायचं नाही. तर एक साईड टिप मारून घ्यायची आहे आपल्याला हुकपट्टीसाठी, लूकपट्टीसाठी. बघा जी सरळ बाजू आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. बघा टिप अलीकडे राहते, जिकडं खुली बाजू आहे तिकडून मी टिप मारत आहे. तर तुमची बरोबर पट्टी येणार आहे. तर बघा दोन्ही साईड मी माझ्या साईडला मांडवले आहेत. जी उजव्या हाताला आहे ती आपली हुकपट्टी आहे आणि जी डाव्या हाताला आहे ती लूकपट्टी आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस चुकतं. हुक लूकपट्टी इकडची तिकडं, तिकडची इकडं होती. ही पट्टी आता आपल्याला जी हुकपट्टी असते ती आपल्याला आत दुमडायची असते, त्यामुळे त्याची टिप मारताना आपल्याला वरच्या साईडनं मारायची असते. बघा मी ब्लाऊजवरती वरच्या साईडला पट्टी मांडलेली आहे आणि त्याच्यावर टिप मारून घेत आहे. बघा एका टिपावरतीच मी फोल्डिंग करणार आहे आता. बघा एकदा आणि दोनदा, जेणेकरून पट्टी आपली छान मजबूत तयार होईल. बघा मी डबल पुढं मागं करत आहे, डबल टिप घेत आहे. काही वेळेस होतं की जे आपण हुक बसवल्याच्या नंतर जी खालची साईड आपण पट्टी जोडलेली असते का ती उदसते, त्यामुळे आपल्याला तिथं डबल टक्स लावायचा आहे, डबल टिप लावायची आहे. बघा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे का तो पण कट करून टाकायचा. एकदम छान प्रकारे झाला आहे बसून. आता आपल्याला लूकपट्टी सुद्धा बसवून घ्यायची आहे. त्याला पण त्याच प्रकारे बघा खुली बाजू आहे त्याकडून त्यांना टिप मारून घ्यायची आहे, जी आडवी आहे ती. बघा लूकपट्टी आपल्याला लावताना आतल्या साईडनं लावायची आहे, जेणेकरून त्याला हुकाची साईड वरच्या साईडला आली पाहिजे. तर बघा ब्लाऊज उलटवून ती पट्टी वरती मांडून टिप मारून घ्यायची आहे.
बघा वरच्या साईडला मी दुमडत आहे आणि ह्याला वरच्या साईडनं एकदम कडच्या साईडनं एकदम कडनं एक टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला. ब्लाऊज टिपा मारताना व्यवस्थित मारायच्यात फिनिशिंगमध्ये. तुम्ही जर फिनिशिंगमध्ये टिपा मारल्यात तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाऊज दिसताना छान वाटेल. जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आहे. तरी बघा आता आपल्याला गोट बसवायचा आहे. पण गोट बसवण्या अगोदर आपल्याला पुढच्या गळ्याचं माप किती आहे हे टाकून घ्यायचं आहे. पुढची पट्टी जी असते गळ्याची ती लावून बघायचं आहे किती जास्त कमी होते. त्याच्यावरती खून करून कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर हे माप नाही घेतलं तर त्यांना गळा छोटासा होऊ शकतो किंवा काही बायका जर चुकलं थोडं जरी काही झालं तरी ब्लाऊजच पूर्ण बिघडलाय असं म्हणतात. दोन्ही साईड सेम आल्या पाहिजेत. अगोदरच करून घ्यायचे. बघा दोन्ही साईड मी कट करून घेतल्यात. आता आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. तुम्हाला ही अगोदर ती असं मांडून बघायचं आहे. जर दोन्ही साईड सारख्या असतील तरच कट करायचं आहे. बघा मी गोटपट्टी कशी बसवते. 1-1.5 इंचाची घेतली, त्याला डबल फोल्डिंग करून मग टिप मारून घेत आहे. एकदम कडनी मारायची आहे. थोडंसं अंतर ठेवून जेणेकरून गोट उसवला नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एकदम कडाच्या साईडला येताल त्यावेळेस आपल्याला ते थोडंसं फोल्ड करायचं आहे. व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ येईल बनवता. ब्लाऊज शिवता येईल असं ह्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे. कटोरी ब्लाऊजचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत. बघा थोडं अंतर ठेवून कट करायचं आहे. थोडं मागच्या साईडलाच थांबली आहे मी आणि आता आपल्याला फोल्ड करायचं आहे. बघा आपल्याला गोट कसा मारायचा आहे. जे आहे तो आतली पट्टी आतल्या साईडला घ्यायची आहे आणि गोट मारायचा आहे. गोट मारताना एकदम सावकाश मारायचा आहे. घाई नाही करायची. कारण तुमचा गोट जर चांगला आला तरच तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग दिसणार आहे. तुमच्या टिपा कशा आहेत, तुमचा गोट कसा आहे, तुमच्या हुकलूक पट्ट्या कशा आहेत किंवा लुकपट्टीवर तुमच्या घरं कशी आहेत ह्यावरती तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग ठरती जाते. गोटला थोडासा उशीर लागला तरी चालेल पण फिनिशिंग चांगली द्यायची आहे. बघा गोट एकदम गोल आला आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला गोट बसवून घ्यायचा आहे. पण पुढच्या साईडला आता कसा बसवायचा बघा. घेतानाच फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडं दुमडायची पट्टी परत बघा आणि त्या ब्लाऊजला जसं घेतलं होतं तसंच त्याचप्रमाणे ह्याला पण गोट बसवून घ्यायचा आहे. तुम्हाला जरी काही नाही समजलं किंवा पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे आहे तो मला नक्की सांगा कमेंट करून. पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेल. कारण ह्या व्हिडिओचं पण माप कसं काढायचं, कटिंग कशी करायची ह्याचा मी व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला आहे. ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा, कसा कापायचा हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये. तर बघा दोन्हीकडचे गोट आपले बसून झालेले आहेत. दोन्ही एकसारखे आलेले आहेत. जी आता पाठीमागची साईड आहे ती सरळ मांडायची आहे आणि जी पुढची साईड आहे ती आपल्याला उलटी करून मांडायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. बघा जी वरच्या साईडला फक्त अर्धा इंचावरती जोडताना व्यवस्थित जोडायचं आहे. जी गळ्याची साईड आहे ती पुढं मागं नाही झाली पाहिजे. मांडताना व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे आणि डबल टिप लावून घ्यायची आहे. त्या साईडला पण तीच प्रोसेस. तर दोन्ही साईड आपण जोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला बाही बनवायची राहिली आणि बाहीला आपल्या कपडा कमी पडला होता कारण ही अशी डिझाईन सगळ्या ब्लाऊजला यायला लागली आणि अशी डिझाईन आली का एकदम डोकं खावं लागते कारण की आपल्याला एक्स्ट्रा कपडा जॉईंट करावा लागतो. आता कसा जॉईंट करायचा तो मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. व्हिडिओ बघायचा आहे. तर आपल्याला तसं जोडायचं आहे. त्यामुळे खालच्या साईडने आपल्याला टिप लावून घ्यायची आहे. जो एक्स्ट्रा कपडा घेतला होता त्याला बघा. कारण आपल्याला आतल्या साईडनंच पट्टी जोडायची आहे. आता ही फोल्ड तर करता येणार नाही.
बघा ती जोडून घेतली मी. आता एक त्याच्यावरती दाब टीप पण लावून घेते. खालनं टीप मारून मी का घेतली, कारण आपल्याला हे फोल्डिंग करता येणार नाही, त्यामुळं मी खालनं टीप मारून घेतलेली आहे. तुम्हाला समजेलच थोड्या वेळामध्ये ब्लाऊज बघत असताना. तर दुसरी साईड पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघा दुसऱ्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला जॉईंट करायचे आहेत. ही डिझाईन फक्त आपल्याला मधोमध बाहीला आली पाहिजेत. बघा ह्याला पण तीच प्रोसेस, खालच्या साईडनं थोडीशी टीप मारून घ्यायची आणि मग जॉईंट करायची आहे. बाहीची बाजू मी सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती उलटी मांडलेली आहे आणि मग टीप मारत आहे. बारकाईने ब्लाऊज बघा मी कसं टीच करते. तुम्हाला 100% ब्लाऊज शिवायला जमणार आहे. दाब टीप पण द्यायला विसरायचं नाही, तेवढीच फिनिशिंग छान वाटते, फुगार राहत नाही. दुसऱ्या साईडला पण तीच प्रोसेस. कारण तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल, तुम्ही आयत्या बाह्या बसवू शकता, पण हे जॉईंट देणं म्हणजे खूप अवघड असतं. मी तर तुम्हाला शिकवलं आहे की बाहीला जॉईंट कसा द्यायचा. जर डिझाईन असेल तर काही जण काय करतात की एक डिझाईन कमी असली का एकाच बाहीला बसवतात आणि एका बाहीला डिझाईन बसवत नाहीत. तर तसं नाही करायचं, दोन्ही पण बाह्यांना डिझाईन बसवायची आहे आणि कडेने असे तुम्हाला कट टाकायचे आहेत. असं एक्स्ट्रा कापड टाकायचं आहे जेणेकरून तुमची डिझाईन मधोमध येईल. आता आपल्याला ह्याला अस्तर कसं जॉईंट करायचं मी दाखवणार आहे, कारण आत्ताच्या काय झालं डिझाईनमुळं आपल्याला फोल्डिंग करता येत नाही. बाह्यांची सुद्धा टाकताना बऱ्याच जणांची चूक होते. बघा मी कसं माटले अस्तर, एकदम दोन्ही अस्तर घेतलेले आहेत. असं जसं घेऊन तशीच पलटी पलीकडल्या साईडला मांडायची आहे. ह्या दोन्ही बाह्या तयार होतात. बाह्यांची प्रत्येकांची जमलिंग होते, दोन्ही साईडची म्हणजे एकाच साईडला दोन्ही बाह्या तयार होतात. तुम्ही जर ह्या प्रकारे जर मांडलं तर तुम्ही दोन्ही साईडच्या बाह्या व्यवस्थित काढू शकता. बघा जास्तची साईड अलीकडल्या साईडला तिकडे कमी आहे आणि पलीकडली साईड वरती आहे आणि अलीकडल्या साईडला कमी आहे. तर बघा आता हे आपल्याला फोल्डिंग करायला येत नव्हतं, त्याच्यामुळे हे फक्त आपल्याला आतल्या साईडनं जोडून घ्यायचं आहे. कारण डिझाईन बघा त्याची कशी आहे, फोल्डिंगची नाही आहे. त्याच्यावरती मांडून घेतला आहे मी. मधोमध डिझाईन घ्यायची आहे बाहीच्या आणि टीप मारून घ्यायची आहे. फक्त आतल्या साईडनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम सावकाश मारायची, कारण काही वेळेस काय होतं मशीनच्या म्हणजे सुईसुद्धा मोडू शकते. चारही बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे, कारण असले खडे म्हटलं का सुई 100% मोडणार. जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकते आणि दोन्ही बाह्या सेम प्रोसेसने जोडून घ्यायच्या आहेत. बघा आपली बाही तयार आहे. पुढं डिझाईन असल्यामुळं मी ती फोल्डिंग केली नाही, फक्त आतल्या साईडनं अस्तर जोडले. बघा तुम्हाला पण असंच जोडायचं आहे. फोल्डिंग जर केलं तर ते व्यवस्थित होणार नाही. तर दुसरी बाही पण आपल्याला त्याच प्रकारे जोडून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. बघा जी जास्तची बाजू आहे ती पाठीमागच्या साईडला येते आणि जी जास्तची बाजू असते ती आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला जोडायची असते. तो दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार आहेत. तर आता आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत. तर आपण एक एक करून जोडून घेऊया. बघा पाठीमागची साईड मी घेतली आहे. ब्लाऊज ठेवताना सुईचा ठेवला आहे आणि पाठीमागची साईड म्हटल्यावर जी जास्त बाजू आहे ती आपल्याला पाठीमागच्या साईडला घ्यायची आहे. बघा जी जास्तची बाजू आहे ती पाठीमागच्या साईडला आणि मी एक टीप लावून घेत आहे.
बघा जे जे आतमध्ये पट्टी आहे ती पुढच्या साईडला आपल्याला घ्यायची आहे, पुढच्या साईडला फोल्ड करायची आहे आणि जोडताना एकदम क्रॉसमध्ये हळूहळू जोडायचं आहे. कुठे गुढी नाही पडली पाहिजे ब्लाऊजला. जे आहे ते मी डबल टिप लावून घेत आहे, जेणेकरून ब्लाऊज घुसवला नाही पाहिजे. बघा आपली बाही बसून तयार आहे. मी जोडून बघतीये. जी आता इथली खालची साईड असते जी मुंड्यातली, त्याची दोन्ही पट्टी आपल्याला वरच्या साईडला दुमडायच्या आहेत. बघा कशा प्रकारे मी दाखवले तुम्हाला व्हिडिओमध्ये, आणि ते जोडून घ्यायचं आहे. मी ब्लाऊज घेताना सरळ धरलेला आहे, व्हिडिओमध्ये दिसतोय त्याप्रमाणे. बघा जी गळ्याची वरची पट्टी असते ती पण आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे, पुढच्या साईडला. तर आपण दोन्ही स्लीव्ज बसून घेतलेले आहेत. आता आपल्याला जी घरं करायची आहेत ती घरं करायची आहेत. वरच्या साईडला एक डॉट द्यायचा आहे, खालच्या साईडला एक डॉट द्यायचा आहे. त्या दोन्हींचा मध्य करून घ्यायचा. जी मधल्या रेषा येईल त्याच्यावरती एक डॉट देऊन घ्यायचा. परत जी मधली रेषा असते आणि खालची रेषा असते त्याचा मध्य करून घ्यायचा, त्याचा एक डॉट देऊन घ्यायचा. आणि वरच्या साईडला पण तसंच. तुम्ही ह्या प्रकारे जर डॉट लावून घेतले तर दोन्ही सगळे सारख्या वरती तुमची घरं होतील, बरोबर हुकं लागतील. नाहीतर काही काहींचे ब्लाऊजचे असते बघा, खूप हुकामध्ये काही काही अंतर असतं, काही काही जवळ असतात. तुम्हाला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचं असेल तर ह्या प्रकारे ब्लाऊज शिवावं लागेल. मी खालच्या साईडनं हुकं घरपट्टी करायला चालू केलेला आहे. टिप घेताना पुढच्या साईडला एकदम कडेपर्यंत घ्यायची आहे, जेणेकरून हुक निसटलं नाही पाहिजे. आता आपली फक्त फिटिंग जी आहे ती फक्त बाकी राहिली आहे. तर फिटिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन पण प्रेस करायचं आहे. पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बघा एकदम छान मध्ये घरं आपली तयार करून झालेली आहेत. तर आता ब्लाऊजमध्ये फिटिंग बघा, आतल्या साईडनं मी उलटून घेतलेला आहे आणि जो आपल्याचा मापाचा ब्लाऊज होता त्या मापावरती आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. ते बघा अगोदर मी कमरेचं माप घेत आहे. जो बघा आतल्या साईडचा जो एक्स्ट्रा कापड आहे त्याच्यावरती मी शिलाई ही करून घेते, डॉट मारून घेते. दुसऱ्या साईडला पण ते आखून तिथं पण डॉट मारून घेते. जी बाही आहे तिला पण मापून त्याच्यावरती डॉट टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला तीच प्रोसेस. आणि तुम्हाला मारताना व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत फिनिशिंगमध्ये, सेम अंतरामध्ये, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. जे तुम्हाला 2 रेषेवरती असेल 1/2 इंचावरती तुम्हाला टिपा मारून घ्यायच्या आहेत, ज्या फिटिंगच्या आहेत त्या. तुम्ही जर ह्या प्रकारे जर ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कसलाही चुकणार नाही. एकदम मराठी भाषेमध्ये पूर्ण समजून घेऊन सांगितलेला आहे. तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. टिपा लावताना तुम्हाला डबल प्रेस करायचा आहे खालच्या साईडला, बाहीच्या साईडला, जेणेकरून तो उसवला नाही पाहिजे. 3 ते 4 तुम्हाला टिपा लावून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने. तर बघा आपला 4 टक्स ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे. बघा तो जो मुंडा असतील ते पण बघा, व 4 लाईन एक आलेल्या आहेत, वरची पण आणि साईडची आडवी पण. तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज शिवलात तर तुमचं ब्लाऊज चुकणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप सोप्यामध्ये आणि
धन्यवाद.